आज सकाळी जरा वातावरण ढगाळ झालं होतं आणि पाऊससुद्धा जरा रिमझिम रिमझिम चालू होता, पण खूप असा मोठा नव्हता, बारीकच होता. प्रचंड उकाड्यात असा सकाळ सकाळचा पाऊस ना खूप छान आणि मस्त वातावरण करून गेला होता. याचं मात्र पाऊस आला म्हणून कंटिन्यू ओरडणं चालूच होतं. मल्हारसोबतच कोकिळासुद्धा चारी बाजूनी खूप छान आवाज करत होती. छोटे छोटे पक्षीसुद्धा खूप छान आवाजामध्ये गाणे म्हणत होते आणि दिवसभर आग ओकणारा सूर्य मात्र असा काहीसा दिसत होता. पाऊस थांबला आणि आम्ही आवरायला घेतलं तर आज आम्ही पंढरपूरला जाणार होतो. अधिक मास चालू आहे. आता सर्वजण पंढरपूरला चंद्रभागा नदीमध्ये ना अंघोळ करण्यासाठी इथे येतात. तर आज मी मम्मी पप्पांना अंघोळ घालण्यासाठी चंद्रभागेकडे जाणार होते. तर घरातली सगळी कामे पटकन आवरली. मल्हारचं सुद्धा सगळं आवरून घेतलं आणि छानसा मेकअप केला आणि गाडीमध्ये आम्ही बसलो. पप्पा, मी, मल्हार आणि मम्मी असा आमच्या चौघांचा प्रवास होता. अधिक महिन्याची पंढरपूरमध्ये बघा किती मोठी रांग लागली होती दर्शनासाठी. हे चरण दर्शनाची रांग होती. जवळजवळ 2 किलोमीटर 3 किलोमीटर लांब अशी ही रांग लागली होती. तर आम्ही चंद्रभागा नदीच्या जवळ आम्ही उतरलो आणि पायी चालत चंद्रभागाकडे निघालो. अधिक महिना हा पुरुषोत्तम महिना म्हणजेच श्री विष्णूचा महिना मानला जातो. त्याच्यामुळेच विठ्ठलाला दर्शन घेण्यासाठी एवढी गर्दी आहे. आम्ही एकांना विचारलं की किती वेळ लागतो दर्शनासाठी, तर त्यांनी सांगितलं की तब्बल 8 तासांनी विठ्ठलाचं चरणाचं दर्शन भेटते म्हणून. एवढ्या मोठ्या रांगेतून चरणाचं दर्शन घ्यायचं तर आम्हाला जमत नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं होतं की पहिल्यांदा नदीवरती आंघोळ करायची आणि दिवे वगैरे व्हायचे नदीला आणि मग दर्शन घ्यायला जायचं असं ठरवलं होतं आम्ही. तर आम्ही नदीवरती आलो तर बघा किती गर्दी आहे नदीवरती. अधिक महिन्यामध्ये चंद्रभागा नदीमध्ये आईवडिलांना अंघोळ घातले की पुण्य भेटते अशी आमच्या इथे मान्यता आहे. आणि आईवडिलांनाच नाही तर आपण सुद्धा अंघोळ वगैरे नदीमध्ये केली तर पुण्य लागतं अशी आमच्या भागामध्ये मान्यता आहे. म्हणून अधिक महिन्यामध्ये एवढी मोठी गर्दी पंढरपूरमध्ये झाली होती. तर मी इथे पप्पांना आणि मम्मीला आंघोळ घालण्यासाठी आले होते खास. तर पहिल्यांदा पप्पांना आंघोळ घालून घेतली आणि मग मम्मीला आतमध्ये घेऊन गेले होते पाण्यामध्ये. तर इथे बघा लहानापासून मोठ्यांपर्यंत नदीमध्ये सगळेजण असे डुबकी मारत होते. थंड पाण्यामध्ये ना खूप छान वाटत होतं. मल्हारसुद्धा खूप आनंदाने आस्वाद घेत होता पाण्याचा. मोठ्या मुलं कशी पोहतायत हे बघून तो पाण्यामध्ये हात मारण्याचा प्रयत्न करत होता. नदीमध्ये अंघोळ करून झाल्यानंतर आम्ही चंद्रभागाची ओटी भरण्यासाठी आलो होतो. ओटीमध्ये खण, नारळ, बत्ताशे आणि धोंडे जे तयार करून आणले होते ते नदीला आम्ही वाहत होतो इथे. तर इथे आमचं शूट करण्यासाठी कोणी नव्हतं म्हणून पप्पांकडे मोबाईल दिला होता. पण त्यांना व्यवस्थित शूट नाही करता आलं तर तुम्ही नक्कीच समजून घ्याल ही गोष्ट. तर अशा पद्धतीने पिंड तयार करून आम्ही दिवे घेऊन आलो होतो आणि एकमेकींना हळदी कुंकू लावून, नदीला हळदी कुंकू लावून, पिंडीला हळदी कुंकू वाहून आम्ही हे दिवे पाण्यामध्ये सोडणार होतो. असे हे दिवे ना वाहत परत नंतर काठावरतीच येतात. पण आपलं काम आपण करायचं. आपली हिंदू संस्कृती आहे आपण दिवे व्हायचे वगैरे, तर ते नियमाने आपण करायचं. दिवा वाहिला आणि नदीला आणि परत पाठीमागे फिरून पांडुरंगाला नमस्कार केला आणि आता इथे मम्मी धोंडे आणि नदीला ओटी व्हायला चाललेली आहे. तर अशा पद्धतीने अधिक महिन्यात आमच्यात ही प्रथा आहे. चंद्रभागा नदीमध्ये अंघोळ करायचे, धोंडे वगैरे व्हायचे, नदीला ओटी, दिवे व्हायचे आणि पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं. पांडुरंगांनासुद्धा धोंडे व्हायचे. तर धोंडे म्हणजे काय तर पुरणाने केलेला हुंडा म्हणजेच आमच्या इथे धोंडे म्हणतात. तर तुमच्या इथे अधिक महिन्यामध्ये काय करतात मला नक्कीच कमेंट करून सांगा.
तुम्हीसुद्धा पंढरपूरला आंघोळीला आलात का हे सुद्धा मला नक्कीच सांगा. तर नंतर नदीवरून आम्ही पुंडलिकाचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो. तर हे पुंडलिकाचं मंदिर आहे. भक्त पुंडलिकाने नदीमध्ये दगडाची होडी चालवली होती आईवडिलांसाठी. तर ती होडी नक्की कोणती आहे हे मला आधी माहीत होतं, पण आता मला दाखवताना ना आठवतच नव्हतं की ती नक्की कोणती होडी आहे ती. तर आम्ही परत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी चढून वरती आलो. मागे 31 डिसेंबरला मी ज्यावेळेस दर्शनाला आले होते त्यावेळेस मी द्वारकाधीशचं मंदिर तुम्हाला दाखवलं होतं. तर अशा पद्धतीने आम्ही मंदिराजवळ ती पोचलो होतो आणि नामदेवपारीचं आम्ही दर्शन घेतलं आणि मंदिराला गोल फेरा मारून आम्ही बाहेरच्या दिशेने आलो. आम्हाला श्रीकृष्णांचं सुद्धा दर्शन घ्यायचं होतं. आज थोडं आभाळाचंच वातावरण होतं पावसाचं, त्याच्यामुळे जास्त गरम होत नव्हतं आणि उन्हाचा तडाखाही जाणवत नव्हता. त्याच्यामुळे पटापट आम्ही दर्शन करत होतो. तर इथे मी श्रीकृष्णांच्या मंदिरामध्ये आलेले आहे. आता इथे दर्शन घेऊन मी एका खास गोष्टीसाठी इथे आले होते, बघण्यासाठी आणि दर्शनसुद्धा घेण्यासाठी. तर मी आले होते विष्णुपदाचं दर्शन घेण्यासाठी. आता बहुतेक जणांनी हे मंदिर पाहिलं असेल नसेल, पण मी हे मंदिर पहिल्यांदाच बघत होते. नदीकाठी खूप छान असं हे विष्णुपद मंदिर होतं. तिथे जनाबाईंचं सुद्धा मंदिर आहे. त्याच्यानंतर नारद मुनींचं सुद्धा मंदिर आहे तिथे नदीमध्ये. विष्णुपद मंदिर म्हणजे जिथे श्रीकृष्णांचे पाय उमटले आहेत, म्हणजे विष्णूचे पाय उमटले आहेत, तर ते मंदिर आहे. जसं तिरुपती बालाजीमध्ये मंदिर आहे तसंच इथे सुद्धा हे छोटंसं मंदिर आहे इथे. हे बघा, अशा पद्धतीने भगवान श्रीकृष्णांचे पाय इथे उमटले आहेत आणि त्यांचेच नाहीत तर त्यांच्या सवंगड्यांचे सुद्धा पाय इथे उमटलेले आहेत. श्रीकृष्णाचे पाय, त्यांची बासरी वगैरे सगळं. आणि या महिन्यात ना चरणाचं दर्शन इथे घडलं ते खूप भाग्याचं मानलं जातं. तर आम्ही ज्यावेळेस इथे पोचलो होतो त्यावेळेस इथे अभिषेकाचं काम चाललं होतं. तर आम्ही सर्वांनीच इथे आपले थोडे आपले कर्म करून घेतले. आम्ही सुद्धा इथे जलाभिषेक करून घेतला. खूप सुंदर मंदिर आहे. जर तुम्ही पंढरपूरमध्ये आलात तर नक्कीच विष्णुपदाचं दर्शन घेण्यासाठी या. अभिषेक झाल्यानंतर इथे परत चंदन वगैरे लावायचं काम चालू झालं होतं. मंदिराच्या तिन्ही बाजूला नदी आहे आणि नदीमध्ये पक्ष्यांचे ओरडण्याचे आवाज, होडीमध्ये फिरणारी माणसं, हे बघण्याचं दृश्य ना खूप छान होतं. तर मगाशी मी तुम्हाला इथं सांगितलं की श्रीकृष्णासहित त्यांच्या सवंगड्यांचे सुद्धा इथे पाऊल उमटलेले आहेत. तर हे ते पाऊल आहेत बघा. ठिकठिकाणी सर्वांचे पाऊल असे खूप छान असे दिसत आहेत. खूप छान मंदिर आहे. तर तुम्ही सर्वांनी नक्कीच इथे बघायला या, हे मंदिर दर्शन करायला या. तर आमचं दर्शन झालं आणि आम्ही बाहेर आलो. आम्ही संत जनाबाई यांचं सुद्धा दर्शन घेतलं. तर कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.